जय श्रीराम. मी दादा महाराज शहाणे हदगावकर कीर्तनकार आहे. काल परवा एक 8-10 दिवसाखाली श्री कालीपुत्र कालीचरण महाराजांना अटक करण्यात आली. अटकेचं कारण की गांधींच्या विषयी त्यांनी वापरलेला शब्द मुळामध्ये संतांना टार्गेट करणं, संतांचा टार्गेट करणं हे ह्या सरकारचं मागोमाग असं असणारं जे काय आहे हे धोरणच राहिलेलं आहे. उदाहरण जर सांगायला गेलं तर कांची कामकोटी पीठाचे शंकराचार्य स्वामी जयेंद्र सरस्वती महाराज यांना 11 नोव्हेंबर 2004 रोजी दिवाळीच्या दिवशी रात्री 11:25 त्यांनी अटक केली. एवढंच नाही, वास्तविक पुरावा त्याचा काय झाला तर स्वामी निर्दोष सुटले. स्वामींचा विषय त्यात काही राहिलेला नव्हता. एवढंच नाही तर अजून भरपूर असे संत असे आहेत की ज्या संतांना यांनी टार्गेट केलेलं आहे. ज्यावेळी कुठल्याही प्रकारचा एखादा घोटाळा यांचा उघडकीला यायची वेळ आली की एखाद्या संतांकडे लक्ष केंद्रित करा की जेणेकरून असणारा आपला घोटाळा दबला जाईल. सगळा हिंदू समाज त्या संतांच्या बातम्यांकडे लक्ष केंद्रित करल आणि आमचा घोटाळा मात्र व्यवस्थित दबून जाईल. अशा प्रकारचं यांनी षडयंत्र मागोमाग रचलेलं आहे. तेवढंच काय, ज्यावेळी 16 एप्रिल 2020 आमच्या साधूंची हत्या होते पालघरमध्ये, कारण काय केलं की अवयव तस्करी करणारे म्हणून किंवा चोर समजून म्हणून मारला असं हे लोक जाहीर करतात. मुळात भगवे वस्त्र धारण करून फिरणारे संत ज्यांचं वय 70 वर्षापर्यंतचं वय आहे, हे संत काय अवयव तस्कर दिसतात या लोकांना? श्री कल्पवृक्षगिरी महाराज जे 70 वर्षाचे होते, मुळात एका संतांचं असणारं ज्या ठिकाणी निधन झालेलं होतं, संतांना देवाज्ञा झाली आणि त्या अंत्यविधीसाठी हे जात होते. दुसरे सुशीलगिरी महाराज वय वर्ष 35, भगवे वस्त्र धारण केलेले संत. या लोकांना चोर वाटतात, लहान मुलांना पळवणारी टोळी वाटते. कडक लॉकडाऊन असताना 500 जणांचा मोप एका ठिकाणी येतो, या दोघांना मारतो. त्यासोबत असणारा 30 वर्षाचा त्यांचा ड्रायव्हर ज्याचं नाव निलेश तेलगडे, त्याची सुद्धा हत्या होते. त्या प्रकरणामध्ये 5 जण दुसरे गंभीररित्या जखमी होतात. काही विशेष दखल त्याची घेतल्या जात नाही. हे अशा प्रकारे जर संतांवरती आक्रमण करणार असतील तर पूर्ण संत समुदाय हा काही शांत बसणारा नाही. भले तरी देऊ कासेची लंगोटी, नाठाळाच्या माथा देऊ काठी, ह्या तत्वाने संत समाज सुद्धा आता काही काळानंतर रस्त्यावरती उतरल्याशिवाय राहणार नाही. जर अशाच प्रकारे अजून प्रकरण चालू असले तर ज्याला त्याला ज्याची त्याची जागा दाखवून द्यायचं काम संत समाज नक्कीच करेल. जय श्रीराम. जय श्रीराम, जय शिवराय, ओम काली. आज ही पत्रकार परिषद घेण्याचं एकमेव कारण म्हणजे आदरणीय कालीपुत्र श्री कालीचरण महाराज यांना झालेली अटक. मी संतोष देवकर, श्री शिवप्रतिष्ठान व हिंदुस्थानचा मराठवाडा विभाग प्रमुख म्हणून कार्य पाहतो. काही दिवसापूर्वी आपण हदगाव शहरामध्ये देखील आदरणीय कालीचरण महाराजांना आणलेलं होतं, त्यांचं मार्गदर्शन घेतलेलं आहे. आज खरं सांगायचं म्हणजे कालीपुत्र कालीचरण महाराज यांना अटक करण्यामागे सर्व काँग्रेस शासनाचं एक षडयंत्र आहे. विषयच काय झाला, छत्तीसगडमध्ये एका धर्मसंसदमध्ये महाराजांनी एक शब्द उच्चारला, त्यामुळे महाराजांना अटक झाली. ज्या दिवशी गुन्हा दाखल झाला त्या दिवशी FIR मध्ये फक्त 153 आणि 294 हा गुन्हा दाखल होता.
परंतु इतकं तत्परता भूपेश बघेल सरकारने घेतलेली की त्यांनी एका नक्षलवादीसारखं आतंकवादीसारखं आदरणीय श्री कालीपुत्र कालीचरण महाराजांना मध्य प्रदेशमध्ये येऊन अटक केली. या शासनाने इंटरनल स्टेट प्रोटोकॉलांचं देखील उल्लंघन केलेलं आहे. ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीला अटक करावी लागते तर तेथील स्थानिक पोलीस प्रशासनाला, एसपींना, आयजींना, डीजींना इन्फॉर्मेशन द्यावं लागते, स्टेशन डायरी नोंद करावं लागते. यांनी कुठलीही स्टेशन डायरी नोंद न करता आदरणीय कालीपुत्र कालीचरण महाराजांना अटक केली. त्यांना अटक केल्यानंतर त्यांना रायपूरला नेत असताना कुठेही स्टेशन डायरीत नोंद नाही केली. हे काय चालू? जे व्यक्ती हिंदू धर्माचा आक्रमकपणे प्रचार आणि प्रसार करत आहेत म्हणून फक्त सूड भावनेने तुम्ही त्यांच्यावर गुन्हा दाखल करता. आपण राहतो कुठं? भारतात ना. भारतात आपल्याला संविधान आहे आणि संविधानाने सर्व भारतीय नागरिकांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलेलं आहे. आपल्याला मूलभूत आपले अधिकार आहेत, आपले फंडामेंटल राईट्स आहेत. त्या अनुषंगाने एखादा व्यक्ती आपले वैयक्तिक मत मांडू शकतो. आज नियम सांगतात काही लोक आपल्याला की कालीचरण महाराजांनी महात्मा गांधी यांच्या संदर्भात एक टिप्पणी केली म्हणून त्यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल केला किंवा त्यांना अटक केली. मला एक सरळ माझा एक प्रश्न आहे. भारत सरकारने स्वतः डिक्लेअर केलेला आहे, माझ्याकडे त्याचा पुरावा आहे. यामध्ये स्पष्ट उल्लेख आहे 15/10/2012 रोजी RTI द्वारे भारत सरकारने खुलासा केलेला आहे की भारतीय संविधानानुसार कुणालाही राष्ट्रपिता, महात्मा ही उपाधी लावण्याची परवानगी नाही आहे. अहो, ज्या राष्ट्राची निर्मितीच हजारो वर्षापूर्वी झालेली आहे त्या राष्ट्राचा राष्ट्रपिता कसा असू शकतो? माझा हा मेन मुद्दा आहे की ज्या भारत सरकारने सांगितलेलं आहे की राष्ट्रपिता ही उपाधीच नाही आहे. मी आपल्याला आणखी एक व्हिडिओ दाखवतोय. महाराजांनी फक्त एक शब्द म्हटल्यामुळे महाराजांवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल केलेला आहे. हे आहे वामन मेश्राम. कृपया यांचं पहिले एकदा व्हिडिओ बघा. गांधी की जहां समाधि है ना वहां मैं जेसीबी भेजूंगा. जेसीबी समझते हो? है? आज के जमाने का राक्षस 500 लोगों का काम अकेले करती है मशीन. मैं वहां जाने वाला नहीं हूं. जेसीबी भेज दूंगा, 500 रुपए में काम हो जाएगा. ज्यादा पैसा खर्चा करने की जरूरत है नहीं. और वो जमुना के किनारे पर है तो उन लोगों को बोल देंगे यहाँ जो हड्डियां पसलियां जो भी है निकालो, वो जो जमुना है फेंक दो उसमें. ऐसी अपवित्र हड्डियां इधर हम लोग संभालने के लिए इस पवित्र धरती का उपयोग करने वाले नहीं. साथियों, कुछ लोगों को जब मैं ये बातें कहता हूं अच्छी नहीं लगती है, मगर मैं कभी भी लोगों को अच्छा लगे इसलिए नहीं बोलता हूं. जो सही है बात हमेशा कड़वी होती है. मुझे पता नहीं है कि एलोपैथी की गोलियां आणखी दाखवतो मी आपणास. इस देश में हम लोग बहुत मैं महात्मा नहीं मानता, गांधी को मैं बदमाश मानता. मगर गवर्नर ने उसको लागू नहीं किया. मेरे मन में सवाल आता है गवर्नर ने लागू क्यों नहीं किया. आणखी एक दाखवतो बांधव आपणास. राहुल गांधी यांनी स्वतःच म्हटलेलं आहे. आपने देखा होगा, अभी गांधी जी के फोटो देखिए आपने. गांधी जी के साथ आपको 3-4 महिलाएं दिखेंगी. सही? मोहन भगवत के साथ आपने किसी महिला की फोटो देखी है? कभी देखी है? हो ही नहीं सकता. मैं तो उन पुलिस के लोगों से कहना चाह रहा हूं, याद रखो मेरी इस बात को, हमेशा योगी मुख्यमंत्री नहीं रहेगा.
आता मेन मुद्द्यावर येतो. जर महाराजांनी एक टिप्पणी केली म्हणून त्यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करता, त्यांना एका आतंकवादीसारखं नक्षलवादीसारखी तुम्ही ट्रीटमेंट देता, तर वामन मेश्राम नक्की या शासनाचे जावई आहेत का? महाराजांसाठी तुम्ही एक न्याय देता आणि वामन मेश्रामांसाठी तुम्ही एक न्याय देता. हा कुठेतरी भारतीय संविधानाने भारतातील नागरिकांना जे संरक्षण दिलेलं आहे त्याचं उल्लंघन होत नाहीये का? ज्या अकबरुद्दीन ओवेसींनी, असुद्दीन ओवेसींनी आज खुलेआमपणे सर्वांना सांगितलेलं आहे की उद्या चालून ज्या वेळेस मोदीजी किंवा योगीजी सत्तेत नसतील तर त्यावेळेस तुम्हाला कोण वाचवणार, त्यांच्यावर कुठलाही गुन्हा दाखल होत नाही आणि हिंदूच्या साधू संतांवर गुन्हा दाखल होतो. हा एक दुटप्पीपणा शासनाचा वाटत नाहीये का? आता महाराजांनी फक्त एक टिप्पणी केली म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल होतो. तर आपण बघा, L.R. बाली यांनी रंगीला गांधी नावाचं एक पुस्तक प्रकाशन केलेलं आहे. मग यांच्यावर का नाही गुन्हा दाखल होत? यांच्यावर पण गुन्हा दाखल व्हायला पाहिजे ना. आणखी एक, देश के प्रति गांधी जी के अपराध यांचे लेखक आहेत विजय कुमार सिंगल. हे पुस्तक प्रकाशन झालेलं आहे 12 मे 2018 रोजी. मग यांच्यावर गुन्हा दाखल नाही. एक शाब्दिक टिप्पणी केली म्हणून जर तुम्ही राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करता, तर यांनी तर लिखाण करून प्रकाशित केलेलं आहे. मग यांच्यावर का नाही तुम्ही राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करत? असुद्दीन ओवेसी, वामन मेश्राम, विजय कुमार सिंगल, A.R. बाली नेमकं प्रशासनाचे जावई आहेत का हे मला कळत नाहीये. ज्या पुण्यामध्ये भारतीय संविधानाने आपल्याला सांगितलेलं आहे मूलभूत अधिकारामध्ये कलम 20 अनुषंगाने, त्याचाही मी आपल्यास पुरावा दाखवतो. कलम 20 मध्ये स्पष्ट सांगितलेले की एखाद्या व्यक्तीने जर गुन्हा केलेला असेल तर एका गुन्ह्यासाठी एकाच वेळी शिक्षा होऊ शकते आणि अटक देखील एकाच वेळी होऊ शकते. मग पुण्यातील शिवप्रताप दिन उत्सव समितीत जे कार्यक्रम झालं त्या कार्यक्रमाच्या एका घटनेसाठी महाराष्ट्र सरकारने इतकी तत्परता दाखवली की एकाच वेळी 3 गुन्हे दाखल केले. हा सर्वोच्च न्यायालयाने भारतीय नागरिकांना संविधानाने दिलेल्या संरक्षणाची उल्लंघन होत नाहीये का? हा सर्वोच्च न्यायालयाचा अवमान, भारतीय संविधानाचा अवमान होत नाहीये का? म्हणजे सरळ सरळ तुम्ही आज खुर्चीवर सत्तेचा तुम्ही गैरवापर करत आहात. तुम्हाला हवं तसं तुम्ही आमच्या हिंदू साधू संतांवर, हिंदू धर्म करणाऱ्या कार्यकर्त्यांवर खोटे गुन्ह्याद्वारे तुम्ही अटक करून फक्त आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न करतात ना. हेच यातनं सिद्ध होते. यापूर्वी पुण्यामध्येच 294 कलम अनुषंगानेच जिग्नेश मेवानीवर एक गुन्हा दाखल आहे. आजपर्यंत पोलीस प्रशासनाने अशी तत्परता कधी दाखवली नाहीये. भारतीय सर्वोच्च न्यायालयाच्या एका निर्णया अनुषंगाने आपल्याला सांगू इच्छितो, एखाद्या गुन्ह्यात जर 7 वर्षापर्यंत शिक्षा असेल तर त्यात असा नियम आहे की त्या व्यक्तीला कलम 41A अनुषंगाने नोटीस सोडून पण सोडल्या जाते. नोटीस देऊन त्यांना सोडल्या जातं. त्यांना ऑटोमॅटिक अरेस्ट करता येत नाही. यामध्ये सर्वोच्च न्यायालयाचा दिनांक 2 जुलै 2014चा अर्नेश कुमार वर्सेस बिहार राज्यामध्ये हा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा देखील महाराष्ट्रातील पोलीस प्रशासनाने सरळ सरळ उल्लंघन केलेलं आहे. महाराष्ट्रातील पोलीस प्रशासनाने यात इतकी तत्परता दाखवली की ज्या गुन्ह्यात अटक करता येत नाही त्या गुन्ह्यासाठी रायपूरमध्ये जाऊन 4-4 दिवस मुक्काम झोडपलेत आणि महाराजांना एका नक्षलवादी, आतंकवादीसारखे, दहशतवाद्यांसारखी वागणूक देत त्यांना अटक केली, त्यांना बेड्या ठोकल्या. किती दिवस आम्ही हिंदू बांधवांनी अन्याय सहन करायचा? कारण आज परिस्थिती अति झाली आहे. आता आमचे दादा महाराजांनी सांगितलंय पालघर या ठिकाणी 16 एप्रिल 2020 मध्ये ज्यावेळेस संपूर्ण भारतभर टाळेबंद होता त्यावेळेस निर्गुण हत्या केली हो साधू संतांची. मुस्लिमांनी लॉब मॅजिक करून त्यांना अक्षरशः ठेचून मारलं. ती पोलिसांच्या संरक्षणात, पोलीस समोर असताना मारलं. पोलिसांनी त्याच्या शूटिंग्स काढल्या. कालीचरण महाराज हिंदुत्वाचा आक्रमकपणे प्रचार आणि प्रसार करत आहेत. या एकाच कारणामुळे सूड भावनेने या महाराष्ट्र शासनमध्ये जे आज कार्यरत काही राजकीय पुढारी आहेत त्यांनी सूड भावनेने फक्त आपल्या ताकदीचा गैरवापर करत एकाच वेळेस 3-3 ठिकाणी गुन्हे दाखल करून महाराजांना कुठेतरी दाबण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण त्यांना सांगू इच्छितो, याद राखा, हा हिंदू धर्म आहे. आम्हा हिंदू धर्म बांधवांचा
भगवद्गीता हे फक्त धर्मग्रंथ नसून ते आमचं संविधानिक मार्ग देखील आहे. भगवद्गीतेत आम्हाला स्पष्ट सांगितलेलं आहे, ज्यावेळेस शांततेचे सर्व मार्ग बंद होतील त्यावेळेस युद्धाशिवाय पर्याय नाही. कोणी आमच्या सहनशीलतेचा अंत बघू नका. आज आमच्या साधू संतांसाठी आज आम्ही लोकशाही मार्गाने सर्व आम्ही जे काही प्रयत्न आहेत ते प्रयत्न करणार आहे. पण जर वेळ पडली तर साधू संतांच्या आणि हिंदू धर्म रक्षणासाठी आम्हाला रस्त्यावर यावं लागेल. आणि ज्यावेळेस श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान रस्त्यावर येईल तर त्यावेळेस या शासनाला ते झेपावणार नाही, हे आपण लक्षात घ्यावे. आज आणखी एक तुम्हाला सांगू इच्छितो, ज्या वेळेस हिंदू या महाराष्ट्रातलं जे उदाहरण सांगतोय, ज्या वेळेस गृह राज्यमंत्रीपद हे राष्ट्रवादीकडे असतं त्याच वेळी हिंदू साधू संतांवर खोटे आरोपाखाली, हिंदू धर्म कार्यकर्त्यांवर खोटे आरोपाखाली तुरुंगात दाबल्या जातं. हे नेमकं कळत नाहीये. आज ज्या कॅबिनेट मिनिस्टर जितेंद्र आव्हाड आणि नवाब मलिक यांनी आरोप केलेले आहेत, अहो लाज वाटली पाहिजे. त्या जितेंद्र आव्हाडनी एका ठाण्यातील एका हिंदू धर्म कार्य करणाऱ्या व्यक्तीला अगदी अपहरण करून कुत्र्यासारखा मारला होता, त्याला अपहरण केलं होतं आणि त्या व्यक्तींचे गुन्हे जितेंद्र आव्हाडवर दाखल आहेत. त्या व्यक्तींचं अनंत करमुसे नावाचे आमचे बांधव आहेत, अहो अक्षरशः त्याला अपहरण करून त्याला डांबूर मारलेला आहे. हा जितेंद्र आव्हाड म्हणतोय कालीचरण महाराजांवर गुन्हे दाखल करा. याची लायकी आहे का? ज्या नवाब मलिकने सांगितलंय कालीचरण महाराजांवर गुन्हे करा, हा तो शाहरुख खानचं कार्ट आर्यन खान, जो की अंमली पदार्थाच्या तस्करीमध्ये आतमध्ये होता, हा त्याचे पाय चाटणारा माणूस, हा त्याची बाजू घेतो आणि महाराजांवर गुन्हे दाखल करा म्हणतो. या नवाब मलिकचा जावईचा आज 8 ते 9 महिने झाले तुरुंगात आहे. यांना लाज नाही वाटत हो? आणि या महाराष्ट्र शासनाला लाज नाही वाटत का? हे या मंत्रींना यांच्या मंत्री पदामध्ये सामील करून घेतलेले आहेत का? फक्त हिंदू धर्माला दाबण्यासाठी, हिंदू धर्माची गळचेपी करण्यासाठी. आम्हाला जे सर्वोच्च न्यायालयाने संविधानाने जे आम्हाला मूलभूत अधिकार दिलेले आहेत त्याची गळचेपी करण्यासाठी तुम्ही महाराष्ट्र शासनाने यांना मंत्रिपद दिलेलं आहे का? आणि आम्ही हिंदू तरी किती दिवस शांततेत आम्ही घेणार? आज आमच्या शांततेचा सैमचा अंत होत आहे. आता आज आणखी एक सांगतोय, ज्या वेळेस कुठलाही हिंदू धर्म कार्यकर्ता कठोरपणे हिंदू धर्माची बाजू मांडण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस या शासनाने त्यांना दाबण्याचे प्रयत्न केलेले आहेत. आज या पत्रकार परिषदेद्वारे मी देखील माझे मत मांडतोय. आपल्याला आजच भविष्य सांगतोय, लवकरच हे लोक महाराष्ट्र पोलीस प्रशासन माझ्या विरुद्ध देखील कुठली कारवाई करू शकतात किंवा हद्दपाराची कारवाई करू शकतात. कारण हे यांना नेहमीच आहे, जो हिंदू कार्यकर्ता विरोध करेल त्यांना लगेच तुरुंगात दाबा, त्यांना खोट्या गुन्ह्यामध्ये फसवा, यांची रणनीतीच आहे. आणि आपल्याला सांगू इच्छितो, जर लवकरात लवकर ह्यांनी जर यांचं कार्य नाही थांबवलं, ह्यांनी जर हिंदू विरोधी यांचे कार्य यांचे धोरण जर नाही थांबवले तर श्री शिव प्रतिष्ठान युवा हिंदुस्थान रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही आणि महाराष्ट्र सरकारला पळता भी कमी केल्याशिवाय आम्ही थांबणार नाही. आपण कालीचरण महाराजांचं समर्थन करता, हो, त्याचे मुख्य कारण काय? हे आमचे धर्मगुरू आहेत. त्यांनी आजपर्यंत आम्हाला आमच्या साधू संतांनी सर्वांनी धर्मरक्षण कार्य सांगितलेलं आहे, धर्म कसं टिकवायचं हे सांगितलेलं आहे. परंतु कालीचरण महाराजांनी याच्या पुढे देखील आम्हाला आमच्या धर्मग्रंथामध्ये जे पूर्ण श्लोक्स होते ते आम्हाला सांगितले. उदाहरणार्थ, अहिंसो परम धर्म, धर्म हिंसा तथैच. अहिंसा हे परमधर्म आहे, परंतु धर्मासाठी केलेली हिंसा ही त्याच्यापेक्षा पुण्य कर्तव्य हे आम्हाला आदरणीय श्री कालीपुत्र कालीचरण महाराज यांनी शिकवलेलं आहे. कालीचरण महाराजांनी आम्हाला शिकवलेलं आहे की हिंदू धर्म हा इतका मोठा आहे की त्याच्यामध्ये जातीभेद नाहीये. आपण जातीमध्ये न विभक्त होता सर्व हिंदू बांधवांना एकजूट करा. वंशवाद, प्रांतवाद, भाषावाद विसरून हिंदुत्व काय हे आम्हाला आदरणीय कालीपुत्र श्री कालीचरण महाराजांनी आम्हाला शिकवलेलं आहे. त्यामुळे मी ठामपणे श्री शिव प्रतिष्ठान व हिंदुस्थानच्या वतीने सांगतोय की आम्ही आदरणीय कालीपुत्र कालीचरण महाराजांचं रोखठोकपणे समर्थन करतोय, पुढे पण करणार. तुम्ही म्हणता की फक्त राष्ट्रवादी काँग्रेसकडच हे आहे म्हणून असं होते, इतर 2 पक्ष त्यांच्या सोबत आहे, त्यांच्यावर तुमचा आरोप नाही काय? वाण नाही पण गुण लागलं म्हणतात ना. एक म्हणतो रडल्यासारखं कर, दुसरं म्हणतो मारल्यासारखं कर, असंच असू शकतो ना. पण ज्या पद्धतीने गृहमंत्रीपद हे राष्ट्रवादीकडे आहे तर आमचा थेट आरोप आहे की राष्ट्रवादीच याच्या मागे आहे. कारण राष्ट्रपतीचे 2 कॅबिनेट मिनिस्टर जर हिंदू साधू संतांच्या विरोधात होत असतील तर आम्ही राष्ट्रवादीवर का टीका करणार नाही, काँग्रेसवर का टीका करणार नाहीये. हे सर्वांची मिली बघत आहे. ठीक आहे, कालीचरण महाराज महात्मा गांधीला म्हणत नाहीत, गोडसेंना मानतात. हो, तुम्ही पण त्यांचे अनुकरण करणार. तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना मानता की नाही? बिलकुल. ज्या गांधीजींनी, नथुराम गोडसेजींनी कोर्टामध्ये गांधी
ना मारण्याचे जे 150 कारणे सांगितले, माझ्याकडे तो देखील पुरावा आहे, मी आपणास दाखवतो. हा पुरावा. यामध्ये नथुराम गोडसेंनी स्पष्ट सांगितलेलं आहे, गांधीजींनी वारंवार छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप, गुरु गोविंद सिंग यांना पथभ्रष्ट झालेले राष्ट्रभक्त म्हटलेले आहेत, म्हणून गांधी हत्या केली असं त्यांनी त्यांच्या कारणात सांगितलेलं. हे वाक्य माझं नाहीये, नथुरामजी गोडसेंचं आहे. जे व्यक्ती छत्रपती शिवाजी महाराजांचा अनादर करतात त्या व्यक्तीला आम्ही का मानावं, आणि तुमची तरी इच्छा आहे का आम्ही असल्या व्यक्तीला मानावं? तुम्ही सांगा. नथुराम गोडसेजींनी आज ज्या मराठवाड्यात मी राहतो येथे निजामाची सत्ता होती. 1940 मध्ये निजाम सरकारने सर्व हिंदूंवर जिंजिया कर लावला होता. त्याच्या विरोधात सर्वात आधी आक्रमक पावलं उचलणारे नथुरामजी गोडसे होते, ज्यांनी तुरुंगवास भोगलेला आहे, ज्यांनी लाठी हल्ला खाल्लेला आहे, ज्या व्यक्तीने मराठवाड्यासाठी इतकं केलेलं आहे, हिंदू धर्म बांधण्यासाठी इतके हाल अपेष्टा सहन केलेले आहेत, मग त्या व्यक्तीचं आम्ही गुणगान का करू नये, का आम्ही समर्थन करू नये? मी रोखठोकपणे सांगतोय आणि आज सांगतोय, उद्या सांगतोय, नेहमीच सांगेन, आम्ही नथुराम गोडसेंचं समर्थन केलेलं आहे, करतोय, भविष्यात देखील करेन. या प्रकरणावरून किंवा तुमच्या वक्तव्यावरून गुन्हे दाखल झालेत किंवा होऊ शकतील? हिंदू धर्म रक्षणासाठी, साधू संतांच्या रक्षणासाठी, हिंदू धर्माची आमची भूमिका मांडण्यासाठी एकदाच नाही 100 वेळेस जरी गुन्हे दाखल झाले तर संतोष देवकर 100 वेळेस तुरुंगात जायला तयार आहे. आणि आणखी एक सांगतोय, भविष्यात सांगतोय, 100% महाराष्ट्रातील पोलीस प्रशासन हे राजकीय दबावाखाली कार्य करत आहे. त्यामुळे ते माझ्यावर देखील, दादा महाराजांवर देखील आणि इतर देखील हिंदू धर्म कार्य करणाऱ्या व्यक्तींवर खोटे गुन्हे दाखल करू शकते. यात काय नवीन नाहीये. आदरणीय जे कालीचरण महाराज आहेत त्यांच्यावर जे खोटा गुन्हा दाखल केला तुम्ही म्हणताय, तर आपल्या शिवप्रतिष्ठानतर्फे आपली नेमकी पुढची नेमकी आपली रणनीती काय आहे आणि आपण काय करणार आहात? आदरणीय श्री कालीपुत्र कालीचरण महाराज सध्या अटकेत आहेत. त्यामुळं आम्ही भारतीय संविधानाला मानणारे व्यक्ती आहोत. त्यामुळे लोकशाही मार्ग पद्धतीने आम्ही न्यायव्यवस्थेकडे आमची दाद मागणार आहे. आम्ही प्राथमिकता पुण्यामध्ये आदरणीय श्री कालीपुत्र कालीचरण महाराज यांना जामीन भेटलेला आहे. छत्तीसगड रायपूर येथील जामीन झाल्यानंतर आम्ही या प्रकरणात उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करणार आहे आणि हा गुन्हा रद्द करावा यासाठी आमचे प्रयत्न राहणार असतील. आजच मी महामहिम राज्यपाल महोदयांकडे तसं विनंती अर्ज केलेला आहे. आमच्या संघटनेचे श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय श्री नितीनदादा चौगुले यांनी देखील आपल्या स्तरावरनं प्रयत्न चालू केलेले आहेत. लवकरच आम्ही या संदर्भात राज्यपाल आणि गृहमंत्री यांना भेट घेऊन हा जे खोटे गुन्हे दाखल झालेले आहेत महाराजांवर, जे की मूलभूत अधिकाराची गळचेपी झालेली आहे, हे गुन्हे मागे घेण्यासाठी आमचे प्रयत्न असतील. यासाठी आम्ही लोकशाही पद्धतीने सर्व मार्ग स्वीकारू आणि वेळ प्रसंग पडल्यास छत्रपतीचे आम्ही मावळे आहोत. तर शिवछत्रपतींनी ज्या पद्धतीने आम्हाला शिकवलेले आहे की धर्मरक्षणासाठी सर्व मार्ग अवलंब करायचे, ते मार्ग अवलंब करायला आम्ही मागे पुढे बघणार नाही. आज आम्ही विनंती करतोय, हात जोडून विनंती करतोय, पण वेळ पडल्यास साधू संतांसाठी भगवद्गीतेत सांगितलेलेच आहे, त्या तत्वानुसार आम्ही रस्त्यावर येऊन हात सोडायला मागे पुढे वाहणार नाही. आपणास इतकंच सांगतोय. जय श्रीराम, जय शिवराय, ओम काली.